नमस्कार. ब्राह्मण इतकं म्हणजे विश्वासाचं, ब्राह्मण हे नाव विश्वासाचं, श्रद्धेचं, सत्याचं, धर्माचं, सर्वांच्या कल्याणाचं, सर्वांना सुखी करण्याचं, ब्राह्मण हे नाव सर्वांना सोबत घेऊन सन्मार्गावर चालण्याचं. ब्राह्मण म्हणजे राष्ट्रभक्ती, दूरदृष्टी, अभ्यास, जिद्द, ज्ञान, त्याग, तप, बलिदान, शील, धैर्य, निष्पक्षता, समाधान आणि संयम या सगळ्या गुणांचं इतकं ब्राह्मण म्हटल्यावर हे रूप समोर राहतं. म्हणून ब्राह्मणाच्या देशामध्ये लोक फसवायला येतात. म्हणजे आणि ब्राह्मण साधू असं वेश घालून येतात. तर जसं बघा आपल्या महाभारतात आणि रामायणात किती उदाहरणं आहेत बघा. रावणाला सीतेचे हरण करायचे होते म्हणून त्याने साधूचा वेश घेतला. हनुमानाला रामाचा भेद जाणून घ्यायचा होता, त्यांनीही ब्राह्मणाचा वेश घेतला. कालनेमीने हनुमानांना त्यांच्या मार्गापासून भटकवायचा होता म्हणून त्याने ब्राह्मणाचा वेश घेतला. कर्णाला परशुरामाकडून धनुर्विद्या शिकायची होती, त्यानेही ब्राह्मणाचा वेश घेतला. श्रीकृष्णांना कर्णाला फसवायचे होते, त्यांनी ब्राह्मणाचा वेश घेतला. श्रीकृष्ण आणि भीमादी पांडवांना जरासंधाचा वध करायचा होता, त्यासाठी त्यांनी ब्राह्मणाचा वेश घेतला. वरुणांना राजा हरिश्चंद्राची परीक्षा घ्यायची होती, त्यांनी ब्राह्मणाचा वेश घेतला. विश्वामित्रांनी राजा हरिश्चंद्रांना फसवण्यासाठी ब्राह्मणाचा वेश घेतला. भगवान विष्णूंनी राजा बळीला फसवण्यासाठी ब्राह्मणाचा वेश घेतला. अश्विनी कुमारांना च्यवन ऋषीची पत्नी सत्यवतीची परीक्षा घ्यायची होती, त्यांनीही ब्राह्मणाचा वेश घेतला. पांडव, कुंती व द्रौपदी यांनी अज्ञातवासात अनेकदा ब्राह्मणाचा वेश धारण केला. इतिहासात जेव्हा जेव्हा कुणाला समाजविरोधी, राष्ट्रविरोधी किंवा कपटमय कारस्थान करायचे असते तेव्हा बहुतेक त्यांनी ब्राह्मणाचा वेश घेतला. आता पांडव, कुंती आणि द्रौपदी हे स्वतःचा जीव वाचवण्यासाठी अज्ञातवासात असताना त्यांनी ब्राह्मणाचा वेश घेतला होता. म्हणजे तुम्हाला वाचायचं असेल किंवा समाज विरोधक कार्य करायचं असेल तर पहिलं ब्राह्मणाचा वेश घेतला जातो. सध्या आपल्याकडे एकदम फेमस दत्तात्रय गोत्री ब्राह्मण आहे ना, लक्षात आहे ना तुम्हाला? मी माझं ऐकता याबद्दल मी खूप आभारी आहे.